तारीख तुम्ही तर शेतकऱ्याच्या आयुष्याचा सनी देओल करून टाकला। अखेर एकदाच सांगा की ती पीक कर्ज माफी होणार आहे का नाही, कारण बांधावर बसलेला शेतकरी त्याच्याकडे आशा लावून बसलाय। अखेर एकदाची ती पीक कर्ज माफी झाली तर शेतकरी मोकळा, परंतु तुम्हाला सध्या अडवतोय कोण? कारण आता विधान परिषदेमध्ये जे आहे ते मुद्दा मांडण्यात आला, त्यानंतर ना आता दत्ता मामा भरणे जे आहेत ते काय म्हणतायत की जर शेतकऱ्यांनी जर कर्ज माफ करायचं असेल तर काही शेतकरी जे आहेत ते ITR मार्फत त्यांचा जे आहे ते टॅक्स भरतात आणि आपल्याला त्या शेतकऱ्यांना तो लाभ द्यायचा नाहीये, त्या शेतकऱ्यांना आपल्याला अपात्र करायचंय। त्यामुळे आपण जे आहे ते आता परत डॉक्युमेंट्स गोळा करतोय, अशा शेतकऱ्यांना अपात्र केलं जाईल आणि जे योग्य शेतकरी असतील ते त्यांना न्याय मिळेल। परंतु न्याय कधी मिळेल? अखेर तारीख तुम्ही किती दिवस देताय? त्यानंतर त्यांनी आणखी देखील स्पष्टपणे सांगितलं नाही, परंतु ते फक्त एकच गोष्ट बोलतायत की शेतकऱ्याच्या खात्यावरती पीक कर्जमाफीचे पैसे जमा होतील, परंतु कधी जमा होतील हे सांगता येत नाहीये। 8 तारखेला बैठक होणार आहे, त्यावरती निर्णय घेतला जाणार आहे। शेतकऱ्यांकडून डॉक्युमेंट्स कलेक्ट करायचं काम चाललंय, त्यामुळे लेट होतोय हे स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय। मित्रांनो, याबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका।